नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वागत करते तुमचं अजून एक छानसा ब्लॉगमध्ये. आज आपण खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी OHP शीटची रांगोळी बघणार आहोत. मी अशा भरपूर डिझाईन तयार केलेल्या आहेत, पण आज जी आत्ता आपल्याला दिवाळीसाठी गरजेची आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि काहीही जरी आवडलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला. नक्की कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. लवकरच दिवाळी येत आहे, मग त्यासाठी मी कमळ बनवते आहे. मी कमळची डिझाईन काढणार आहे. मी काय करते ना, वहीच्या एक साईडनी घेते आणि अर्धं कमळ ड्रॉ करून घेते. मला अशी पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने करते. मी आता रफली एक डिझाईन काढून घेते. तुम्हाला डिझाईन काढता येत नसेल तर तुम्ही गूगल करू शकता. आणि आता त्याची मी बॅकग्राऊंड जे आहे ती पूर्ण डार्क करून घेत आहे. मी आता कमळची डिझाईन पूर्ण काढून घेतली आहे. हा मार्करचा पेन आहे. हा एक 20 रुपयाला आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल. हा असा असतो, परमनंट मार्कर पेन आहे. आणि OHP शीट पण आपल्याला मिळून जाते. एक 10 रुपयाला 5 रुपयाला मिळते. A4 साईजची 5 रुपयाला मिळते. आमच्या इथे तर 5ला मिळते. आता मी एक साईड बघून असा OHP शीट ठेवून देते, कारण आपल्याला जे दुसरा भाग आहे ना तो दुसऱ्या साईडनी परत उमटवायला सोपं पडेल यासाठी. आणि उरलेला जो OHP शीट आहे आपण त्याच्यावर दुसरी डिझाईन ड्रॉ करू शकतो. मी आता मार्करच्या पेनने पूर्ण डिझाईन काढून घेते आहे. आता अर्धी डिझाईन कंप्लीट केली. आता मी बरोबर व्यवस्थित त्याला जी अर्धी बाकी राहिलेली आहे त्याला OHP शीटला उलटं करून घेतलं आहे आणि बाकीची डिझाईन कंप्लीट करून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला लाईन टू लाईन व्यवस्थित ठेवूनच पूर्ण डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आपलं ही कमळ पूर्ण झालेलं आहे. मी सेम याच मेथडने दुसऱ्या OHP शीटवर पण काढून घेत आहे. आता ही फेविकॉल MR आहे. आपण हा 1 चम्मच असा रेशो घ्यायचा की 1 चम्मचला 1 चम्मच पाणी. हे परफेक्ट होऊन जातं. आणि आपण याची एक पातळ असं लिक्विड तयार करून घेणार आहोत. आता मी या कमळवर जे आपण लिक्विड तयार केलं आहे, जो एक असा खराब ब्रश घ्यायचा जो आपला यूज करून झालेला आहे, त्या ब्रशच्या साहाय्याने आपण ही पूर्ण डिझाईनवर हे लिक्विड लावून घेणार आहोत. व्यवस्थित सगळ्या कोण्याला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि आपण नेहमी जशी रांगोळी भरतो तशी रांगोळी भरणार आहोत. पण मला ना हा आपल्याकडे रांगोळीचा डब्बा मिळतो, तो त्याने भरायला सोपं वाटतं म्हणून मग मी त्याने भरते आणि थोडं कामही लवकर उरकतं. व्यवस्थित सगळीकडे मी टाकून घेत आहे. अगदी सोप्पं आणि साधा आहे, पण दिसायला खूप सुंदर आणि खूप छान आहे. आता हा पेपर आपण घेणार आहोत आणि हा पेपर ना व्यवस्थित असं थोडं ठेवून मध्ये आपण टॅप करून व्यवस्थित करून घेणार आहोत. आणि एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती अशी झटकून खाली घेणार आहोत. आता मी खालच्या साईडने पोपटी कलर भरून घेणार आहे. त्यासाठी मी आता परत त्या लिक्विडला परत ब्रशच्या साहाय्याने लावून घेत आहे. आणि सेम परत पेपर ठेवून टॅप करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा काढून टाकणार आहे. आता एक अर्धा तास तरी सुकून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत ते लिक्विड आपण परत सेकंड कोट करणार आहोत. त्यासाठी एकदम हलक्या हाताने मी लिक्विड लावून घेत आहे. आणि लिक्विड लावून घेतल्याच्या नंतर मी परत एकदा रांगोळी टाकून घेत आहे.
आपल्याला सेम तीच प्रोसेस परत फॉलो करून घ्यायची आहे. व्यवस्थित हलक्या हाताने डॅब डॅब करून जेवढी रांगोळी बसते तेवढी रांगोळी बसवून द्यायची. बाकीची एक्स्ट्राची पण राहील ती काढून टाकायची. मी अशा पद्धतीने खूप सुंदर सुंदर रांगोळ्या बनवल्या आहेत. तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याही शेअर करेन. आता मी एक्स्ट्राचं सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला एक 3D लुक देण्यासाठी मी हा थोडासा डार्क कलर शेडमधनं ग्रीन कलर घेतला आहे. सेम त्याच प्रोसेसने लिक्विड लावून आता मी साईडनं हायलाईट करण्यासाठी साईडनं लावून घेते लिक्विड आणि आपण परत ती रांगोळी त्याच्यावर टाकून घेणार आहोत. सेम तीच प्रोसेस आपण परत फॉलो करणार आहोत. लुक असलं ना खूप जास्त छान दिसतं, त्यामुळे मी अशी बनवते. 2 कलरमध्ये खरंच खूप सुंदर दिसतं, त्यासाठी मग मी तसं करून घेतलं आहे. आता बघा ह्या साईडला थोडेफार राहिलं होतं ना, त्याच्यावर मी परत लिक्विड लावून घेतलं आणि आता परत रांगोळी टाकून घेतली आहे. त्यामुळं असं काही नाही आहे की लागलं नाही तर काय प्रॉब्लेम येईल का, नाही काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आपण व्यवस्थित लिक्विड लावून रांगोळी टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राची रांगोळी टाकायची, साईडला काढून टाकायची. आता मला थोडासा डल कलर वाटत होता म्हणून मी परत एकदा थोडी रांगोळी परत एकदा भरून घेतली आहे. हा फॅब्रिक कोण आहे, मार्केटमध्ये मिळतो. जर हा नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलर घेऊ शकता आणि 00 नंबरनं आपण याची बॉर्डर लाईन काढून घेणार आहे. बॉर्डर लाईन काढल्यामुळे ना दिसायला कमळ खूप सुंदर दिसतं, त्यामुळे बॉर्डर लाईन काढणं जरुरी आहे. नक्की बॉर्डर लाईन काढा तुम्ही पण. बघा आपला अर्धच कमळ रेडी झाले तरी पण किती सुंदर दिसतंय ना. खूप सुंदर, खूप छान दिसतं. अशा पद्धतीने मी खूप साऱ्या रांगोळी बनवून ठेवल्या आहेत. आता आपण सणासुदीला खूप धावपळ असते ना, मग त्यात आपल्याला हे सोपं पडतं. त्यामुळे मी ह्या रांगोळ्या एक्स्ट्राच्या बनवून ठेवल्या आहेत. जर तुमच्याकडे हा 3D कोन नाही भेटला ना, तर ॲक्रेलिकचा ब्लॅक कलर किंवा मग डार्क मरून कलर घेऊन तुम्ही ही बॉर्डर लाईन करू शकता. फक्त 00 नंबरच्या ब्रशने आपल्याला बॉर्डर लाईन काढायला लागेल. ब्रशने पण खूप सुंदर फिनिशिंग येते. 3D कोनपेक्षा पण ब्रशने जास्त छान फिनिशिंग येते. तर बघा आपलं पूर्ण कमळ रेडी झालं आहे. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा.